तुम्ही जर वयाच्या 25 किंवा 30 वर्षाच्या आत असाल तर तुम्ही रिटायरमेंटचा विचार निश्चितच करत नाही, कारण आत्ता डोक्यात जे गाणे वाजतंय दॅट इज अभी तो पार्टी सुरू हुई है. पण हीच योग्य वेळ आहे रिटायरमेंटची, कारण यंग लोकांचे रिटायरमेंटमध्ये काही प्रॉब्लेम्स आहे. पहिला प्रॉब्लेम हा आहे की यंग जनरेशनमध्ये वयाच्या 60व्या वर्षापर्यंत काम करण्याची मुळात मानसिकताच नाही. एव्हरीबडी इज ऑन फायर, फायनान्शियली इंडिपेंडंट अँड रिटायर अर्ली. जरी इच्छा असली तुमची काम करायची वयाच्या 60 वर्षापर्यंत, तरी तो चान्स मिळेल का नाही हे माहित नाही, कारण रिडंडन्सी लवकर येते आजच्या जगामध्ये. प्रॉब्लेम नंबर 2, बिकॉज ऑफ इम्प्रुव्हमेंट इन मेडिकल सायन्स यू विल लिव्ह लॉंगर. याचा अर्थ काय की आपल्याला लवकर रिटायर व्हायचंय, म्हणजे पैसे कमवण्याचा कालावधी कमी झाला आणि आपण जास्त जगणार आहोत, म्हणजे पैसे खर्च करण्याचा कालावधी वाढला. दिस इज डबल वॅमी. आणि तिसरं, तुमच्या म्हातारपणी तुमची मुलं जवळपास असतील तुमची काळजी घ्यायला, याची काही शाश्वती नाही, कारण ग्लोबलायझेशनमुळे लोक कुठल्याही देशामध्ये जाऊन कधीही सेटल होऊ शकतात. त्यामुळे रिटायरमेंटचा विचार लवकर करणं फार आवश्यक आहे, कमी वयात करणं आवश्यक आहे. जरी तो गोल खूप लांब वाटत असला तरी आज विचार केला तर रिटायरमेंट प्लॅनिंगला खूप कमी पैसे लागतात. जेवढा तुम्ही उशीर कराल तेवढे तुम्हाला जास्त पैसे लागतील. ह्या रील मधनं काही शिकायला मिळालं असेल तर लाईक द्या, आणि तुम्ही तुमची रिटायरमेंट प्लॅनिंग केली आहे की नाही ते कॉमेंटमध्ये टाका. ज्या लोकांना रिटायरमेंट प्लॅनिंग करायची आहे, तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय तिथे माझ्याशी संपर्क साधा, मी तुमची मदत करू शकतो.